नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आता महाराष्ट्रात RTOची पेपरलेस सेवा चालू झालेली आहे. म्हणजे ऑनलाईनच आपण हे काम करायचं आहे. RTOला न जाता, RTOचं तोंड न बघता आपल्या मोबाईलवरनं हे काम करायचं आहे. 100% पेपरलेस हे काम झालेलं आहे. आता आपलं जर लायसन महाराष्ट्रातील कुठलंही लायसन असेल, ते लायसन रिन्यू करायचं असेल तर परिवहन विभागाच्या साईटवरती लोकेशनवरती आपलं लायसन टाकायचं, त्याची PDF बनवायची. समजा लायसन, आधार कार्ड, पॅन कार्ड. आणि तुम्हाला जर ते लायसन रिन्यू करायचं आहे तर तुम्हाला ट्रान्सफर लायसनला तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट लागतो. तोही ऑनलाईनच फॉर्म असतो. आणि ते मेडिकल सर्टिफिकेट जोडायचं, शासनाची फी भरायची. तुम्हाला ते संगणकावरती तिथला कनिष्ठ कर्मचारी ते पेपर आपला इन्व्हर्ट करणार आणि वरिष्ठ कर्मचारी हा पेपर तपासणार आणि अप्रूव्हल देणार. आणि ते 48 तासाच्या आत लायसन रिन्युअल झाल्याचा तुम्हाला मेसेज येणार आणि 10 दिवसात ते पोस्टानं घरी येणार. तसं तुम्ही दुय्यम प्रत, लायसनची दुय्यम प्रत तुम्ही संगणकाच्या माध्यमातूनच तुम्ही काढू शकता. RTOला न जाता, कुठलाही त्यांना पेपर न देता तुम्ही लायसनचा पत्ता बदली करणं. जर तुम्हाला पत्ता बदली करायचा आहे तर PDF बनवायची. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन आणि एक सक्षम प्रूफ की तुम्हाला तिथं एखादं लाईट बिल किंवा आधार कार्डाचा पत्ता तुमचा बदली झालेला पाहिजे. आधार OTPद्वारे हे काम होतं आणि तुम्ही OTP झाला की तोच शासनाकडं सक्षम प्रूफ आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आणि त्यासाठी तुमचा आधार लिंक मोबाईल हा RTOला तिथं सिलेक्ट लागतो, हे मात्र कुणीही विसरू नका. संगणकावरूनच किंवा आपल्या मोबाईलवरूनच त्याची फी भरायची. ही कामं तुमची घरबसल्या होतात. त्यासाठी तुम्हाला RTOचं काही तोंड बघायचं नाही, त्यांना जाण्याची गरज नाही. पेपरसुद्धा त्यांना द्यायचे नाही. ते पैसे खाण्यासाठी गुरु 1000-1200 रुपये घेतात आणि त्या साहेबांना 200-200 रुपये देतात आणि लायसन रिन्यू करतात. असं काहीही नाही. संगणकावर आलेले पेपर 48 तासात त्या अधिकाऱ्यांनी अप्रूव्हल दिलं पाहिजेत. आता कंडक्टरचे लायसन बिल्ले असतात. आता समजा STचा कंडक्टर आहे, BSTचा कंडक्टर आहे, नगरपालिकेच्या परिवहन सेवांचे कंडक्टर आहेत, त्यांचे बिल्ले असतात. तेही 100% ऑनलाईननं नूतनीकरण होतात. परंतु इथं लाचखोरी असल्यामुळं हे पेपर मागतात. आणि पेपर मागले की मग तिथं 100-200 खातात आणि मग त्याला अप्रूव्हल देतात. पण 48 तासात अप्रूव्हल झालंच